नावाचा किडा दिव्याला भुलला, तसं तुमचं आमचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी भुलणं चालू आहे महाराज. काय भुललास? पतंग. पतंग नावाचा किडा भुलला. आणि म्हणून जरी आम्ही प्रपंच करत असलो, पण प्रपंचही कसा असावा? प्रपंची असोने वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, हे वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा, प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा, प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा, प्रपंचिया सोनी परमार्थ साधावा. वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, उच्च नीच काही न पाहे सर्वथा, 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 पाहे सर्वथा, न पाहे सर्वथा. वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंच असून परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. एक जणाने मला विचारलं, कुठून आलास? ऐकले की तुम्ही हे माझं सांगितलेलं? कुठून आला? मला विचारलं, साहेब कुठून आलास? म्हणलं नगर जिल्ह्यात ना. अरे पण कुठून आलास? नेवाशा तालुका. अरे पण गाव कोणतं आहे? म्हणलं कोकणावरनं आलो. कोकणा जीवरायबती. पुन्हा विचारलं कुठनं? अहो म्हणलं नेवाशा तालुक्यातला आहे. अरे पुन्हा विचारलं कुठून आलास? अहो म्हणलं खरं नेवाशा तालुक्यातला आहे. पुन्हा विचारलं अहो खरं सांगा. म्हणले अहो म्हणलं नेवाशा. बरं विचारणारा जरा ब्रिलियंट होता, बुद्धिमत्ता वरिष्ठम होता. भूत भविष्य वर्तमान काळ त्याच्या नजरेत बांधून पडलेलं होतं. तो पुन्हा पुन्हा विचारायचा, माऊली कुठून आलास? म्हणलं नेवाशात. अरे वेडा आहे काय म्हणला, असं साधं उत्तर का देतोस? आणि मग माझ्या लक्षात आलं आणि मग त्याला सांगितलं. त्यानं विचारलं कुठून आलास? म्हणलं आईच्या पोटातून आलो. आणि खरं आपण कुठून आलो? आईच्या पोटात. कारेगाव वरनं नाही आलो, आईच्या पोटात ना आलो. श्रामपूर वरनं नाही, आईच्या पोटात. आईच्या पोटात कुठून आलास? पुढचा प्रश्न. म्हणलं बापाकडनं आलो. पुढचा प्रश्न असा आहे, बापाकडे कुठून आलास? मग मात्र मला गाडी चालू असताना मला घाम फुटला. मी म्हणलं 1 मिनिटात सांगतो. ते म्हणले 10 महिन्यांनी सांग. बापाकडे कुठून आलास? एक 20 किलोमीटर गाडी आली माझी नेवासा फाट्यापर्यंत. आणि मग कसं मला आठवलं माहित नाही, संताची कृपा असेल. म्हणलं जमिनीतून. जमिनीतून. बापाकडे कुठून आलास? म्हणलं मातीतून आलो. ते म्हणले कसं? माधवम माधवी प्रिय. माधव म्हणजे भगवंत, माधवी म्हणजे भूमाता. ह्या भूमातेला हिरवा शालू नेसवण्याकरता तो पावसाच्या रूपानं किती जूनला पडला? 7 जून कितवा महिना? 6वा महिना. 6व्या महिन्यामध्ये पावसाच्या रूपानं आमच्या आजाच्या बापाच्या जमिनीत पडला आणि धान्याच्या रूपानं आम्ही उगलो. लक्षपूर्वक ऐका बरं का. हा जो डोंगर आहे समोरचा, हा हिरवा शालू कोण्या महिन्यात नेसतो? 7व्या महिन्यात. 6व्यात पाऊस पडतो. 7व्या महिन्यात वेली, पानं, फुलं, झाड, गवत अगदी हिरवाच शालू. मला खरं सांगा महिला मंडळ, तुमच्याकडे डोहाळं जेवण घालतात का? डोहाळं जेवण घालतात का? कितव्या महिन्यात? 7व्या. 7व्या महिन्यामध्ये डोहाळं जेवण आहे. मग त्या महिलेला कोण्या रंगाची साडी नेसवतात? हिरव्या. ही पृथ्वी माता 7व्या महिन्यात कोणत्या रंगाची साडी नेसली?
आणि आमची आई सुद्धा 7व्या महिन्यात हिरव्या रंगाची साडी नेसली. पावसाच्या रूपानं पाण्यात पडलो, जमिनीत पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो. आमच्या आजानं, आमच्या आजीनं, आमच्या बापानं, आमच्या आईनं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं. खळ्यातून धान्य गाडी बैलीत भरलं, गाडी बैलीतून वाड्या पुढं आलं. आणि वाड्या पुढं आल्यानंतर आमच्या घरातल्या आईनं का आजीनं बैलाच्या पुढच्या खोरावर पाणी टाकलं. काय बरोबर आहे ना? बैलाला कुकू लावलं, चोखण चोखण भाकर खाऊ घातली आणि गाडीवाल्यावरून चतकूर भाकर अशी ववळली आणि उकंडीवर टाकले. धान्य कणगीत गेलं. कणगी माहित आहे? मी हा शब्द पुण्याला वापरला. धान्य कणगीत गेलं. कार्यक्रम झाल्यावर आता काही बाया आल्या, बाबा एक प्रश्न आहे म्हणलं. आता मी म्हणलं मला काय, आता काय विचारलं काय नको. मी म्हणलं काय आहे? ते म्हणे हुईज दिस कणगी. मी म्हणलं बाई तुला बनगी माहित आहे का? त्या म्हणल्या नो. म्हणलं एखाद्याची बाजरीची खळ करायला येशील का? तुला बनगी माहित नाही, तू कणगी काय लिहिची? एक जण म्हणे गुळाचं येल कसा आहे? गुळाचं वेल. मी म्हणला ते गुळवेल ऐकलेलं आहे ते नाही. त्याला म्हटलं त्या गुळवेला ढ्यापाया त्या काय काय छोटे छोटे ढेपा कशा करतात तुम्ही? म्हणलं मोठ्या ढेपाला म्हणलं एकच फळ धरावं लागत. मोठी ढेप करायची म्हणले का बाकीचं बार तोडून टाकावं लागत. म्हणलं एकच धरावं लागत वरून टर्कल. ते म्हणले बाबा त्याचं टर्कल कसं आहे? मी म्हणलं आता पुढच्या वेळेस आलो का मी टर्काला सगळं ढेप घेऊन येतो. भाऊ एकुडले माहितीये का? लईत लई पुन्हा किती किलोमीटर आहे? आणि आपला भारत कृषी प्रधान देश आहे. आणि जी हिची होती बाया तिचं वय 47 वर्ष. अरे घेणं देणं कंदी लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. आपण म्हणतो ना कृषी, हे माहिती असणं महत्वाचं आहे. माई मग धान्य कणगीत गेलं. कणगीत गेल्यानंतर आमच्या आईनं किंवा आजीनं ब्रह्म मुहूर्तावर पहाटच्या वेळेस त्याला जात्यावर घेतलं. आणि जात्यावर घेतल्यानंतर ती धान्याबरोबर बोलायची. धान्य सजीव का निर्जीव? सजीव आहे. चाले हे शरीर कुणाची असत, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. शरीर चालत नाही, चालवायला लावणारा तो आहे. आणि तो म्हणजे कोण? अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे, जाणी जे यज्ञ कर्म. अन्न जर ब्रह्म आहे मग हे सजीव आहे का निर्जीव आहे? म्हणजे बाजरीला आपलं बोलणं कळल, उगत महाराज. गव्हाला आपलं बोलणं कळल, तसं बोकड्याच्या मटणाला. बरं तुम्ही एक प्रयोग करून पहा. मी या वरच्या तुकड्यात एका वाफ्यात गहू पेरितो, हरभरा टोपितो, कडळ माका टोपितो. तुम्ही एका वाफ्यात बोकड्याचं मांडी नाही तर टिंगरच मास आणा त्याच्या इथं असं टोपा, बॉम्बलाच्या काड्या लावा एखाद्या सरीत, कडक नाथाचे पाय चुचा टोपून द्या. काय उगन काय सडन अण्णा? आणि सडन काय वशाट. मग आपण सडणार खावं का उगणार खावं? सडणार जर खाल्लं तर विचार सुद्धा सडके येतात, आणि उगणार खाल्लं तर विचार सुद्धा उगणारे येत. आणि म्हणून काय खावं? महिला मंडळ काय खाऊ घालावं आपल्या पोराला? रसा पेत का भाऊ? सर्दी जाईन, पी रसा, 2 पायर बसून पी, वड 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 वड. कोंबडीच येड्या कोंबडी, ढवळी कोंबडी. अरे काय खाऊ घालता तुम्ही? ही प्रक्रिया कळणं महत्वाचे. लेकरावरती आम्ही आहार संस्कार काय देतो हे कळणं महत्वाचं आहे. घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग जन्माला यावं. पोराला पाहायला तुमचं पोरग जर इथं आलं मंडपामध्ये आणि तिथून इथपर्यंत चालत आलं ना, तर लोकांनी विचारावं कोणच आहे रे हे? काय चमकतय, काय दिसतंय? असं आपल्या पोराला लोकांनी विचारावं.
औ त्याला घाल मॅगी, घाल वडापाव, घाल तरी वडा, घाल बर्गर, घाल पिझ्झा. अरे काय खाऊ घालतात पोरग मस्त असावं. या बाबा विठ्ठल 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 खाऊ काय घालावं हे सुद्धा आईला कळणं महत्वाचं आहे, बापाला कळणं महत्वाचं आहे. बाजारातून काय आणावं, खायला काय आणावं घरामध्ये. कारण की झोपड्या आहेत ना, आणखीन झोपड्या होत गेल्यात. ज्या झोपडीत पोरग जन्माला, काही काही पोरांनी त्याच झोपडी शेजारी झोपडी बांधली पण बांगला नाही बांधला. पण काही काही पोरं असे झोपडीत जन्माला आले पण त्या झोपडीतल्या बापाला आहार कळाला होता म्हणून पोराने झोपडी शेजारीच मोठा बांगला बांधला, पॅलेस केलं. याला माय बापांनो आहारशास्त्र हे घरामध्ये कळणं महत्व. काय खाऊ घालावं, जसं शेतीचं ऊसाचं जर आता आबा या ऊसाचा आवरेज काढायचा आपल्याला एकरी 82 टन. तर शिलीप मास्तरने चिठ्ठी दिली आणि मग बाप म्हणला फरा हो आता तर शिलीप मास्तरने चिठ्ठी दिली, उद्या तोड येणार आहे आणि त्याला आपण संगमनेरात जाऊ 2 टारल्या खत आणून टाकू. बाबा जमन का, आदल्या दिवशी खत टाकले उद्या तोड येणार आहे. त्याला लहानपणीच ती आकाश टामा DAP 10-26 बोऱ्या कॉल ऐक नाही या नाही म्हणजे माऊली मी ऊसाचं 103 आणि 104 टन एकरी ॲव्हरेज काढणारा पठ्ठा आहे मी. घास आपल्यासारखा कोणी जस काय पेरला असा घास टाकीन मी. हो माझ्यासारखा ऊसही कोणी तोडू शकत नाही. मी 1 तासात गाडी भरवाडे तोडीतो, 1 तासात. तुम्ही माझ्या कपड्यावर जाता का? मी जर शेण उचलायला लागलं ना, गाडा येड्याचा गाडा केलाय मी 3 चाका झाल्या का, इथून पळायला लागलो तर 11 ते 12 किलोमीटर मी थांबणार नाही. मी जीप सुद्धा बाहेर निघायची नाही. हे अजिबात नाही, हे अजिबात नाही. चांगल्या प्रकारचं याच्यातलं मी फॅट तर लगेच जाळून टाकली, याच्यातली फॅट जाळून टाकली. मी महिन्याला 13-13,14,000 किलोमीटर फिरतो अन्न, एकही गोळी खात नाही. रात्री माझं कीर्तन होतं बीडला, घरी आलो 2ला, सकाळी 6:30ला उठलो, 7ला गाडीत बसलो आणि 9:53 ह्या वस्तीवरती हजर आहे, ते बी जेवून. हो आणि म्हणून जगायचंय ना आपल्याला मायबापांनो, त्याच्याकरता आहार तेवढा स्टँडर्ड असावा, आहार बनवणारी तेवढी स्मार्ट असावी. स्मार्ट कळली का? स्मार्ट म्हणजे असं ॲब्रो केलेले, लिपस्टिक लावलेली आहे, असं केस असे ओव्हर स्मार्ट. हो स्मार्ट आणि ओव्हर स्मार्ट मधला बदल महत्वाचा आहे. आपल्या घरातल्या स्त्रीकडे परपुरुषाने बघितल्यानंतर त्या पुरुषाला आपली आई किंवा बहीण आठवावी, याला म्हणतात स्मार्ट. जेणेकरून वासना जागृत व्हावी. आपल्या घरातल्या बायकाकडे लोकांच्या पुरुषाने जर पाहिलं तर त्या पुरुषाची वासना जागृत व्हावी का सात्विकता प्राप्त व्हावी त्याच्या नजरेत. मग सात्विकता प्राप्त त्याच्या नजरेत व्हावी याच्या करता घरातल्या महिलेचं महिला पण कसं असावं फार महत्वाचं आहे. कारण की उद्याच्या कर्तृत्ववान पोरांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. म्हणून धान्य सजीव का निर्जीव विषय इथून निघाला होता. बाबा मी 11:40 झालेले आहेत आणि 50 आणि 60 म्हणजे 20 मिनिटं अण्णा बरोबर आहे ना. 20 मिनिटं मी कीर्तन काय म्हणले 20 मिनिटं मी कीर्तन सांगणार आहे माय बापांनो. आणि त्याच्यानंतर स्वतः मला जर मी इथं तेलकट नसेल तर मंडपात बसून मुलची भात खाईन, नाही तर गुलाबजांबू असला तर एखादा तुमच्या देखता खाईन. कारण की हे वरी श्राद्धाचं खाल्लं तर काही होत नाही. कोकणी महाराज काय का म्हणते मला द्वाऱ्या घातलेल्या बाबा. म्हणलं कम मला भोंडा येत होते ना, मला भोंडा येत होत तुला कस काय. मला वलांडा झाला होता. वलांडा झालता तुला
आणि कुठं घातली दोरी आणि देवलशाकडं मला भारून दिलेली आहे. आणि दोरी मी अंगारात भांडारा पाण्यात टाकून पेतोय. अरे मी म्हणलं तुला श्रामपूरला जावं लागेल भाऊ येड्यात दवाखान्यात गोळ्या चालू करतो. हे द्वाऱ्यान दाऱ्यान कुठं हिंडतो घालितो कारण की हे मी नाही सांगत बाबा. शिंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागदिशी ते अबादान आवाज द्या यांना. मागदिशी ते अबादान सुधाम बाबा हे हेंद्रचे दैवते पूजिती भूते खेते आपल्या पोटाशीच रडते. हे द्वार्याने ते म्हणते वरीस रडत खाऊ नये. मी म्हणलं का म्हणून खाऊ नये ते सुचकत राहत बाबा. म्हणलं सुतक म्हणजे काय हा म्हणजे आम्हालाच विचार तुला माहित असून. सुतक म्हणजे सांग ना तू नेमके काय. ते बा तिथं त्या घरात आहे ना हे राहत माणूस मेलेला आहे ना ते सुचकत आहे ते वंगाळ राहत. मी म्हणलं का म्हणून पण खाऊ नाही का म्हणून. लक्षपूर्वक ऐका जरा, लक्षपूर्वक ऐका. अन्न शुद्ध आहे, पवित्र आहे, स्वच्छ आहे. आता तिथं पुऱ्या चालू आहेत बरोबर आहे. हा चपाती भाजायला तवा किती गरम करावा लागतो, त्याला किती हीट द्यावं लागते. 110 सेल्सिअस तो तवा गरम करावा लागतो. त्याच्यावर चपाती भाजती. म्हणजे ती चपाती आम्ही अग्नीतूनच बाहेर काढली ना. अग्नी म्हणजे भगवंताचं दुसरं तोंड आहे. वांग्याची भाजी केली असेल, पनीरची भाजी केली असेल, वांग भाजी शिजवण्याकरता 95 ते 100 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. म्हणजे वांग सुद्धा आम्ही देवाच्या मुखातूनच बाहेर काढलं. हे पवित्र का पवित्र. बरं याच्याही पुढचं आहे का, कोणाचं खावं कोणाचं खाऊ नये. ज्यांनी आयुष्यभर लोकाच्या लेकी बाळीचं वाटूळच केलं ना त्याच्या मड्याचं पाणी सुद्धा ओलवू नका. मुळेद होईन मुळेद. तुम्ही म्हणता मी काय गोळ्या नाही खाल्ल्या बा शब्दांना नाही खाल्ला पण कस काय कनार लेवण झालं काय ना मला. कनार लेवण झालं म्हणजे तो येड्याचं मड्याचं पाणी ओलंड दिलं तो 100% होणार आहे. अहो ज्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा बसा आणि खांद्यावर भगवी पताकन विना घेऊन तुकोबरा आहे काय नगद नारायण भासतो महाराज. अरे असा भगवा फेटा, मोठं कपाळ, कपाळावरती मुद्रांकित गंध, मस्त बुक्का, त्या रेखीव आखीव भवाया, नजरेमध्ये वेगळ्या प्रकारची तेजस्विता, नाकावरती वेगळं तेज, ते ओठ आहेत, तो चेहरा आहे, काय वेगळ्या प्रकारची अलौकिकता. ही प्रॉपर्टी जस काय माय बापांनो तुको बरायची बसलेली मूर्ती आहे की काय असं वाटतंय ना. अशी मुद्रा, शांत मुद्रा. कारण की असा बाप होणं महत्वाचं आहे. परमार्थामध्ये सेवा करणारा आणि प्रपंच सुद्धा. पोरं सुद्धा तसेच. नाही तर आम्ही मग हवा आता आम्ही येणं नाही कीर्तनाला पण आमचे पोरं जर येऊन येणार कोण भाऊ तुम्हाला निवडून आणणार आहे आम्ही. काय उपयोग आमच्या कीर्तनाचा. महाराज वारकरी संप्रदायाचा वारसा जपत असताना, विना वाजवत असताना आपल्या घराला, आपल्या पोरांनाही कसं नेतृत्व लागतं हे नेतृत्व सुद्धा. आणि पोरांनी बापाकडे बघून जगले. आपला बाप कसा आहे मग आपली गाडी कुठं थांबायची, आपला बाप कसा आहे हे कळालं का पोराला कळलं तर दाब्या पुढं थांबायची का देवळा पुढं थांबायची. भैया गाड़ी वाला धीरे से गाड़ी हाँ करे, धीरे से गाड़ी हाँ करे. भैया गाड़ी वाला धीरे से गाड़ी हाँ करे, धीरे से गाड़ी हाँ करे. हाँ गाड़ी तेरी रंग बिरंगी, हाँकने वाला छेल छबीला.
से गाड़ी हाँ करे, धीरे से गाड़ी हाँ करे। भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, धीरे से गाड़ी हाँ करे, धीरे से गाड़ी हाँ करे। भैया गाडी वाला गाडी धीरे हा करे, गाडी तेरी रंग बिरंग. धान्याबरोबर बोलली आमची आई. त्या धान्याला सांगितलं, राजा ऐक ना, ती ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, जात्यात टाकायच्या अगोदर आमची आई, राजा ऐक ना, आता मी तुला दळणार आहे, तुला बारीक करणार आहे, तुला भरडणार आहे, राग येऊ देऊ नकोस. का? कारण की उद्या माझा मालक तुला खाणार आहे. आणि ज्यावेळेस तुला बारीक करल, उद्या तू आता डब्यात टाकल, उद्या तुला चाळणी घेईन, काठवतीत चाळील, मीठ टाकील, पाणी टाकल, आणि तुला असं मळल आणि थापल आणि लाल झालेल्या तव्यावर तुला टाकल. राग येऊ देऊ नकोस राजा, कारण की उद्या माझा मालक, माझा नात, माझा नवरा तुला खाणार आहे. आणि खाल्ल्यानंतर तो दुधाबरोबर खाईल किंवा ताकाबरोबर खाईल किंवा भाजी बरोबर खाईल, तर खाल्ल्यानंतर त्याचं रक्त शुद्ध बनू दे. हे आडाण्यातलं शहाणपण पूर्वीच्या बायकात होतं. त्याचं रक्त शुद्ध झालं का रक्तापासून निर्माण होणारे शुक्राणू हे स्टँडर्ड असू दे, की जेणेकरून ते माझ्या पोटात येणार आहेत. म्हणजे आलो कुठून? जमिनीतून, आणि शेवटी जाणार कुठं? म्हणून मातीचाच देह मातीशी मिळाला. जसं माती म्हणती कुंभाराला, जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. लाकूड म्हणतं सुताराला, जेवढं तासायचं तेवढं तास मला, एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला. आणि म्हणून खांद्यावर घट का घेतला? फिरविला घट, घट मडक गाडग, फिरविला घट, फोडीला चरणी. बरोबर आहे की नाही? मग घट का घेतला? आमच्या तिकडं नेवाशा तालुक्यात 10-12 कारखान्याचा मालक जरी मेला तरी खांद्यावर मातीच मडक घेते. इकडं भाऊ, भाऊ माती, सोन्याचं नाही, जर्मलचं नाही, पितळचं नाही, आणि मातीचं मडकं घेतलं का अक्का, आणि 3 चक्रा मारित इकडं तेवढंच आहे. आणि 3 चक्रा मारत असताना त्या गाडग्याला 3 छिद्र. त्या दगडचं नाव काय? आश्मा. छिद्र कमवून पाडायचे. एक जण म्हणला, बाय पाडायचे राहते, तू नको मा डोकं खाऊ. उग माणूस ऐकून घेत तर शिने ताप करताय आमच्या डोक्याला. का 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 पाडायचे? 3च छिद्र का पाडायचे? आणि एक जण म्हणला, मी फुटत म्हणून. अरे पण का फोडायचं? याच कारण आहे महाराज. 3 चक्रा मारत असताना 3 छिद्र पाडले का ते छिद्र काही मृत तत्व खेचून घेतात. त्या छिद्राचं नाव आहे राजस तामस सात्विक. आणि 3 छिद्र पाडले का 3 चक्रा मारल्यानंतर आमच्या तिकडं ते गाडग पायथ्याला घेऊन उभा राहतात. इकडं असं पायथ्याला. बरं तुमच्याकडे मेल्यावर जाळीत येत का जिवंतपणे? हा, म्हणजे हे फार महत्वाचं आहे. मेल्यावर का जितपणे? हा, मेल्यावर आमच्या तिकडे जिवंतपणे जाळतो. पण कसं हे कळण्याकरता पहिलं चरण सांगितलं महाराज. रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंग, रंगी रंग रे रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे, रंगी रंग रे श्री रंगे.
फुलला काय भुललासी पतंगे शरीर जायते रंगी रंग रे श्रीरंगे काय भूललासी पतंग जाना है आएगा सो जाएगा राजा रंक फकीर उपजे ते नासे नासले पुनर्पिदिसे परिघटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी जैसे जीर्ण वस्त्र मग नूतन तैसे देहांतरी स्वीकारी जे चैतन्य नाथे जुनं झालेलं टाकून द्यायचं नवीन परिधान करायचं याला म्हणतात वैश्य बदलणे मृत्यूचे रूप रे. आणि म्हणून आईकडे जाण्याच्या अगोदर तो जीव बापाकडे 3 महिने असतो त्याच्यानंतर आईकडे जातो. म्हणून बापाकडे 3 महिने ब्रह्मचर्य व्रताचं पालन असेल तर घरामध्ये फार शार्प संतान जन्माला येते बर का. म्हणजे घरातले रोग नायनाट होतात. म्हणजे काही काहीला पिढून फार रोग येत ना, काही काही नास्ती दोष आहे जो पंजाला होता ते बापाला बी आहे ना ज्या पोराला बी. काही काहीला डायबिटीज आहे 4-4 पिढ्यात आहे. रक्तातले दोष, हस्ती दोष, नेत्रातले दोष आपल्या पुढच्या पिढीत येऊच नाही याच्याकरता बापाकडे ब्रह्मचर्य व्रताचं पालन 3 महिने किमान कमीत कमी. आहार शुद्ध आणि व्यायाम असला पाहिजे. त्यावेळेस बीजाची शुद्धता बापाकडे प्राप्त होत असते. मग पोरग मोठं झालं आणि दंडळाची कंडळ त्याला तो आहे मिश आहे लग्नाला आलेलं आहे पण येड आहे ती. पोरग ब्रिलियंट शार्प हुशार दूरदृष्टिकोन भूत भविष्य वर्तमान काळ त्याच्या नजरेत बांधलेला असावा. पोरग वॉरियर असावं, किंग असावं. मी काय सांगितलं तुम्हाला महिला मंडळ, तुमचं पोरग तिथून इथपर्यंत चाललं दिवस तर सगळ्या लोकांनी त्याच्याकडे पाहावं मनात विचार करावं कोणाचं पोरग आहे रे, काय स्किन नाही याची, अरे त्याचे गाल किती हादरतात, काय स्मार्ट दिसतं, त्याच्या केसाचा ग्रोथ बघा ना किती भारी आहे, काय काळे खोप आहेत, काय खाऊ खात असेल ते किती स्मार्ट आहे. तुमच्या पोराची नजर काढावी लागेल तुम्हाला रोज. असं पोरग लागत नाही तर तिचीच म्हातारी त्याला म्हणते बांब्या काय का म्हणून रडतो. मी रडत नाही मम्मी, मग मेरी सूरत ही ऐशी है. हवा गेलेले भाऊलेवणी तोंड, स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, तेरे नाम कट, मिशाच पत्ता नाही. पोरग लात मारीन तिथं पाणी काढेल का टंगड मोडून घेईल. बोला ना कोणचं. आपल्या पोरानं लात मारीन तिथं पाणी काढावं. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो असं वॉरियर पोरग घरामध्ये जन्माला यावं. महिला मंडळ याच्याकरता तुमच्याकडं 80% वाटा आहे आणि 20% बापाकडे वाटा आहे. आपलं पोरग कसं असावं हे तुम्हाला नाही तर निस्ती दिसती छान नजरेचं बाण तिरका मान मारी तिच्या करान इकडून तिकडून तिकडून इकडून फोनच येत नाही, मिस कॉल देते. हेमडीला काही कळाना बिन समजाना बी. हेमडी माहित आहे का, तिला सासर सारखं माहेर सारखं. ती कधी कधी नवऱ्याला दादा म्हणती. घरातली महिला तेवढी मी नाव नाही ठेवता पण कसं असावं हे सांगतोय तुम्हाला, कसं असावं. आता तुमचं द्या सोडून पण मंडळी कधी कधी मला म्हणती आला बाया कीर्तन. कसं हसू आलं खुदकून. हे मा नाही माहेर घेतलं का तुम्हाला हसू येत. हे तुमच्यावरच सारी टरक. आणि म्हणून जीवन जगत असताना श्राद्ध का करावं इथपर्यंत मी येऊन पोहोचलो. श्राद्धाचं खावं का न खावं इथपर्यंत येऊन पोहोचलं. बाप कसा असावा, बापाचा आहार कसा असावा, आई कशी असावी, आईनं काय लेकराला खाऊ घालावं हा विषय आपण कीर्तनामध्ये पाहिला. आणि कीर्तनामध्ये अभंग घेतलाय रंगी रंग रे श्रीरंगे काय भुललासी पतंग. ऊन फार झालेलं आहे, हिटफाड वाढलेली आहे. आता
मिष्टान्न असे भोजन बनवलेलं आहे, सुंदर असा स्वयंपाक आहे, स्वादिष्ट आहे हा, आणि रुचकर असं आहे. सर्वांनी पंक्तीत बसून भोजनाचा आस्वाद आनंद घ्यावा, मस्त पैकी जेवणाचा आनंद घेत चला. मी पण तुमच्या बरोबर खाणार आहे. काही होत नाही रे भो, उगाच ते सोडून द्या तुम्ही, मला मळमळ होती, मी काशी करेन. तुला काशीला कोणी जायचं सांगितलं होतं? ते म्हणले काळडी होत सारखे टिरीप, आता माझ्यासारखा पोट भरीत त्याच्यावर, माझ्यासारखे टिरीप काळडी काय काशीला कशाला जातात माहितीये का? काशीला गेलं तर माग येऊ नये, मरायला जाते. तिथंच मन करणे घाटवर आपलं मराव, आणि तिथून जर माघारी आलेत, काशीहून जर माघारी आले तर प्रपंचाला डोकं लावू नये, आपलं पटांगणात वाढण्यावर बसायचं. सुनाने भाकर आणली की लगेच दातीच घ्यायचे. अरे आपले एक सांगू तुम्हाला, चारी धाम माहितीये का तुम्हाला? चारी धाम कोणचे? पहिलं धाम पंढरपूर, दुसरं आळंदी, तिसरं देहून, चौथं पैठणी. वारकऱ्याला हे चारी धाम. पण बाबा मोठं पंढरपूर, 2 नंबर आळंदी, 3 नंबर देहू, आणि 4 नंबर याला 4 धाम म्हणते. नाही तर चाला रे, पुढं चालला, पुढं इथं घरी मर ना. मी इकून जाऊन आलेलो आहे ना, मा ईदी झालेला आहे, मी चेंपी केलेली आहे, मी इकून फिरून आलेलो आहे. अरे काय फिरायला गेला तू? एकच पंढरपूरला, मीच काय सांगतो स्पष्ट तुम्हाला, पंढरपूर एक धाम आहे महाराज, तिथं काही बंधन नाही. बंधन आहे तिथं महाराज पंढरपूरला? यारे यारे लहान थोर याती भलती. बरं पंढरपूर देवळात कपडे काढून जावं लागत, कमराचा बेल्ट फेकून द्यावा लागतो. अरे आपला देव तो आपलाच देव आहे, वारकऱ्याचा देव आहे आणि आपल्या सर्वांचा देव आहे. मांग महारचा मारकुंभार, तेली, धनगर, मांजरी, माळी, साळी, कोळी, मराठा, सगळे 18 पगड जाती देव देव. पांढर चौथा महाराज तिथचे, चोखा महार तिथचे, सेना महाराज तिथचे, नामदेव बाबा तिथचे. अरे सारे सगळे तिथं आहे ना महाराज. आपण जा ना तिथं, जा. पांडुरंगाचं काय दर्शन आहे ते घ्या, रुक्मिणीचं दर्शन घ्या, अगदी आनंदाचं जीवन जगा, समाधानाचं जगा. आणि मी तिकडे ट्रिपला गेलो आणि तिकडे असा संकल्प केला आणि बामणाला 2000 दे. काय दिले का? काय दिले? काय तो शांती नव्हती, शांती नव्हती? अरे शांती नव्हती नाही, तू बायकोचं नावच शांताबाई आहे, पण ती शांत राहतच नाही. तिची एकदा शांती घाल ना. काय याला मेलेले माणसं शांत घाल. अक्का शांत अक्का. उभीची म्हणजे शांता का, मागे पुढे उभा राहे सांभाळी, आलिया घात निवाराया. असं खमक व्यक्तिमत्व आमच्या मागे उभा राहिलो, आम्ही भेऊ कशाला महाराज? अशा लक्ष्मी सारख्या स्त्री आमच्या पाठीमागे उभ्या असल्यानंतर आम्ही घाबरायचं कशाला? या टाळ घेऊन उभा राहतात म्हणजे धर्माचं कार्य करणाऱ्या. या ठिकाणी सीता माता आहे, दुर्गा आहे, शतचंडी आहे, रेणुका माता आहे. ह्या टाळ घेऊन, विना घेऊन, ह्या तुळस घेऊन उभा राहिलेल्या आहेत ना, यांच्यामध्ये आदिशक्तीचा अंश आहे. परमार्थाचं धर्माचं कार्य चाललं तर यांना राहत नाही, म्हणून हे उभं राहतात. हे सोपं नाही. काही काही ना आमच्या आता आमच्याकडे आज असं पाहिलं, काही काही ना येड आहे बरं का ती. घरी कसं असं काय नाही याच्या, आमच्याकडे पाहिलं तर आम्हाला येड, पण आपल्यापर्यंत येण्याकरता लई पिढ्या अजून टेक्नॉलॉजीनं चांगले व्हावं लागणार आहेत. आणि म्हणून माय बापांनो, एकदा सुंदर टाळी वाजून आपण सर्वजण भजन करूया. एकदा आमच्या बाबा करता, साधू बाबा करता, हात वरती करा. हरी हरी वा, अरे वा रे वा, काय कमवलंय महाराज पोरांनी. पंढरपूर मध्ये कीर्तन चालू आहे काय असं वाटतं महाराज. अरे काय तिने पोरांनी कमवलं. गोरख बाबा इकडे. अरे वा रे वा. हरे विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा. दोघं तिघं इकडे या. गोरख बाबा इकडे या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी
प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाला असेल, पण खरं सांगू, आदर्श बाप पुरस्कार मिळावा अशी व्यक्ती कोणती असेल तर साधू बाबा. हो, आदर्श बाप. काय कमवलं महाराज? हे कमवणं महत्वाचं. आपली माणसं कमवणं. बरोबर, माणसं, लेकरांनी माणसं कोणते कमवलेत? ह्या तिन्ही पोरांनी माणसं कोणते कमवलेत महाराज? का ज्यांना प्रपंचातलं व्यवस्थित सूत्र माहित आहे अशी माणसं कमवलेत. हो, हे माणसं समोर बसलेले काय हलके नाहीत महाराज. हे समोर बसलेले माणसं तुम्हाला काय सर्वसामान्य वाटतात का? हलके वाटतात का? एकेकाने मोठमोठा गगनभेदी प्रपंच करणारे माणसं आहेत हे माणसं. आणि नुसता प्रपंचच नाही तर आपल्या लेकराला सुद्धा चांगल्या मार्गाने कसं जायचं हे शिकवणारे माणसं इथं माझ्या समोर आहे. महिला मंडळी तशाच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं लक्ष्मीचं स्वरूप, त्यांच्या कपाळाला लावलेलं कुंकू, भलं मोठं कपाळ, आणि कपाळावरची भाग्यरेषा सांगते की ह्या घरातल्या ह्या माझ्या समोर बसलेल्या स्त्रिया काय साध्या थोड्याच आहेत महाराज. ब्रिलियंट इंटेलिजंट माणसाच्या पाठीमागं तुम्ही उभे आहात. कर्तबगार पुरुषाच्या पाठीमागे एक शक्ती उभी असते, ती शक्ती म्हणजे स्त्री आहे. अशा स्त्रिया सुद्धा तुमच्या पाठीमागे उभे आहात. असं सुंदर कुटुंब, आणि ह्या कुटुंबामध्ये सुंदर माणसं, चांगल्या प्रकारचे शेती करणारे, चांगल्या प्रकारचा प्रपंच करणारे माणसं तुम्ही माझ्या समोर आहात. आणि म्हणून वेळ काळ टाइम हा फार महत्वाचा असतो. म्हणून रंगीरंग रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जयाचे ठेवणे दरीसी. येणे करी बी कसे आबलूक दिसत आहेत, पहा ना तुम्ही. हो, चेहरा पहा ना तुम्ही. तो किती श्रीमंती चेहऱ्यावर. यांनी काही लावलंय काय? हे काय, हे काय साधे ना, सारखेच आहेत ना. हा, हे माऊली, हे माऊली, हे इकडे काय श्रीमंती महाराज चेहऱ्यावर. हा का? हा, भाऊ आहेत का? अरे वा, बरोबर आहे ना. कर तुम्ही कुठं ब्युटी पार्लर मध्ये गेला होतात का? ओ महिला मंडळ, तो ग्लो बघा ना, ग्लो, ते गाल, नेत्र. हो, खरंच काहीच नाही. आरोग्याचे रक्षण करता आहे लाईफ बॉय. काही लावलंय का तुम्ही? नाही ना. मेमोरी कार्ड मधील श्रीमंती ही मेमोरी किती भारी आहे, ते चेहऱ्यावर ब्राईटनेस आहे. आणि हे म्हातारपण असं सुंदर आणि स्मार्ट जावं याच्या करता तरुणपणे परमार्थ असावं. काय चेहरे आहेत काही काही ठिकाणी. इथं चेहरे बघा ना तुम्ही काय आहेत. इथं बसलेले बाबा आहेत माझ्या समोर, हे माऊली महाराज. हे असलं जीवन आपलं जावं महाराज. मला कधी कधी वाटतं म्हातारं जर झालं तर असं व्हावं, असं असं व्हावं. म्हातारं जर झालं तर असं वाटतं ना महाराज. अहो, काही काही म्हातारपण बसता याय ना, आणि बसलं तर न्याय ना देव, न्याय ना. मी चिठ्ठी कुठं हरली, मी तुला कोणी बिड्या प्याय सांगितले होत्या? फार फुफ्फुस फार कामात होऊन घातलं तर गोवा खाय, मावा खाय, बिड्या पी. बेडकीची बेडके फुकत. बायको म्हणती तरुणपणी मा जीव घेतला, आणि म्हातारपणी बेडके उचलायला लावित. मराना बिन काय व्हाय ना. असो, याच्या करता आनंदात जागा, समाधानात जागा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय साधू भाऊ किसनराव कासार या ठिकाणी त्यांच्या अर्धांगिनी गंगा भगीरथी ताराबाई असतील. मुलं 3 आहेत. गोरक्षनाथ दादा, संदीप दादा, सुनील भाऊ. मुली 4 आहेत. मुलींची नावं का बरं नाही लिहिलेत तुम्ही? सौभाग्यवती अर्चनाताई, सौभाग्यवती मनीषाताई, सौभाग्यवती प्रियंकाताई, ह्या सुना आहेत. हा, नाही नाही सांगतो मी. सौभाग्यवती या ठिकाणी मुलगी गंगा भगीरथी रंजनाबाई शिवाजी साबळे, संजीवनी शामराव साबळे, सौभाग्यवती कमल शिवाजी चौधरी, सौभाग्यवती विमल गणेश पवार, अशा 4 मुली. पुन्हा बहीण गंगा भगीरथी सरुबाई रामभाऊ कोकणे, पुतणे हरिभाऊ विठोबा कासार. सुनबाई आहेत 3, अर्चनाताई, मनीषाताई, प्रियंकाताई. गोरक्षनाथाची अर्चना, संदीपाची मनीषा आणि सुनील भैयाची प्रियंका. अशा सुना, नातू नाती, असा सर्व मोठा भरगच्च परिवार या ठिकाणी उपस्थित. आणि माय बापांना पुतणे काशीनाथ दादा, कासार परिवार, पुन्हा कोकणे परिवार, पुन्हा चौधरी परिवार, पवार परिवार, साबळे परिवार, असा परिवारावर प्रेम करणारे तुम्ही झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. चाल होईल का नाही होईल तुमच्या मनावर. काय वाटतं तुम्हाला?
पंचकाळ